कार्यक्रम घेतलेला आहे. त्यामध्ये 20 बाल गुन्हेगारांचं काउन्सिलिंग आणि त्यांची जी पुनर्वसनाची प्रक्रिया आहे ती सुरू पण झालेली आहे. बाकी 6 पोलीस स्टेशनमध्ये पण आपण हा उपक्रम राबवणार आहोत. मी आपल्याला आश्वस्त करतो की प्रत्येक बाल गुन्हेगार जो रेकॉर्डवर आहे त्याचं काउन्सिलिंग करू आम्ही, त्याचं डी-एडिक्शन करू आम्ही आणि त्याचं पुनर्वसन करू. प्रत्येक बाल गुन्हेगाराचं करू, एकही सोडणार नाही असं मी या शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये आपल्याला आश्वस्त करतो. एक समाज म्हणून यामध्ये आपली सुद्धा मदत मी अपेक्षित करतो, कारण बाल गुन्हेगार हे काय एका कुठल्या विशिष्ट व्यक्तीचं प्रॉडक्ट नसतं, तर आपला जो पूर्ण समाज आहे त्या समाजाचंच हे फलित आहे. आणि जी काय व्यसनाधीनता आहे किंवा गँगस्टरचं आकर्षण आहे किंवा आणखी कारण असतात की एकल कुटुंब असतं, ब्रोकन होम असतं, काही पॅरेंट्स आपल्या दैनंदिन गरजांपोटी त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत, असे विविध